नांदेडच्या नायगाव येथील बरबडा सर्कलचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव, भावी जिल्हा परिषद सदस्य आणि युवा उद्योजक मनोज पाटील मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक 27 नोव्हेंबरला उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार अजित घोरपडे, राजेश कुंटुरकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, हनुमंत पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील चव्हाण, बालाजी मंदेवाड, भास्कर पाटील भिलवंडे यांच्यासह तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोज पाटील मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी भाजपकडे बरबडा सर्कलमधून तिकीट मागणी केली असून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीनं मी निवडणूक जिंकेन अशी माझी इच्छा आहे. नाही तर बरबडा सर्कल हे ओपनला सुटलेलं आहे आणि नियमानुसार मी पक्षाकडे अर्ज केलेला आहे आणि जर पक्षाने मला संधी दिली तर मी संधीचं सोनं नक्कीच करेल व येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद नांदेडवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा आमचा प्रयत्न राहील. विकास कामाच्या संदर्भात अजून काय अपुरं काम? विकास हा नेहमी थांबत नसतोच, कारण दरवेळेस नवीन नवीन अडचणी येत असतात. तरी आमचे आमदार साहेब आदरणीय राजेश पवार साहेबांनी बऱ्याच माध्यमातून रस्त्याचा विकास सोडवलेला आहे. तरी देखील अजून काही बरेच कामं राहिलेले आहेत. ते देखील कामं आम्ही भाजप सरकारच्या माध्यमातून आणि आदरणीय राजेश पवार साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरबडा सर्कलमधलं नेमकं काय सध्या पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे का? हा, केलेली आहे. मी तुम्हाला ते सांगितलं ना, जवळपास 5 लोकांनी तिकीट मागणी केलेली आहे. त्यात मी माझ्या पत्नीसाठी तिकीट मागलेलं आहे आणि नक्कीच पक्षांचा विचार केला तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. मनोज पाटील मोरे यांच्या वडिलांपासून राजकीय क्षेत्रात चांगलं अस्तित्व आहे आणि त्यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी देखील आहे. मनोज पाटलांच्या वडिलांच्या नावाखाली स्थानिक जनता आजही तुम्ही पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात उतरावं असा जोरदार आग्रह बरबडा सर्कलमधून करत आहेत. यामुळे मनोज पाटील मोरे यांचा विजय निश्चित मानला जातोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन त्यांना आगामी निवडणुकीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.